ही गोष्ट आली कुठून? अगाई नाही नाही, मी तुम्हाला सांगते ना की ज्या मुलीबद्दल तुम्हाला असा खूप आत्मविश्वास वाटतोय ना, किती साधी सोपी आणि अतिशय सोजवळ मुलगी आहे, खूप गुणी मुलगी आहे असं माझाही समज होता. पण तसं नाहीये. हा माझा समज आहे ना, हिने खोटा केलेला आहे. आणि आज ही जे काही वागली आहे ना, हे निव्वळ ती स्वतःहून काहीतरी घेऊन आली होती म्हणून असं झालेलं आहे, असं माझं मत आहे. अरे काय ऋषी, आई, मला तर आधीपासूनच डाऊट होता. एखादी मुलगी एवढी चांगली असूच कशी शकते? सगळं खोटं, सगळी नाटकी, लोकांपुढे संस्कारी, साधी भोळी भाबडी, आणि मग त्यांना चुना लावायचा. कसली नौटंकी आहे नाही? हा, हो खोटेपणाबद्दल तुम्ही नको. दादा आता नको. कमळे, अगं काय डोसक्यावर पडलीस का तू? काय करायली आहेस? शांत बस. एक मिनिट निंगी, एक मिनिट. दादा, मी बोलते तिच्याशी. कमळी, उठा 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 उठा. असं चला चल. मी विचारते तिला, मला नीट उत्तर देईल ती. हा चल. ए कमळे, आज मी तुला इथे खेचक का आणलंय? अगं तुझा अपमानच करायचा झाला ना तर तिथे बाहेर सगळ्यांसमक्ष मी सहज करू शकत होते. पण या कामिनीला जो नडतो ना त्याची काय हालत होते ना हे मला तुला दाखवून द्यायचं होतं. म्हणून ए कळलं काय? रडू आजी, मी तुला घाबरत नाही. घाबरत नाही? घाबरावं लागेल. आता तू ज्या अवस्थेमध्ये आहे याच अवस्थेमध्ये जर तुला तुझ्या लाडक्या अन्नपूर्णा आजींच्या समोर उभं केलं तर त्या काय करतील? कळतंय का? आठव? हे आठव ना, आठव ना, आठव ना. उठ. कसा भांड फोडलं सांग? तुझ्यामुळे त्या अन्नपूर्णाने माझ्या कानाखाली वाजवली होती. तुझ्यामुळे माझ्या अनिकाचा साखरपुडा मोडलास. मी तुला अशी सोडणार नाहीये, कळलं ना? ए अशीच सोडणार नाहीये. त्याचा बदला मी घेणार आहे, कळलं? त्याचा असा बदला घेणार आहे. तुला या अशा अवस्थेमध्ये मी त्या अन्नपूर्णाच्या समोर नेणार आहे. आता तुला ह्या अशा अवस्थेत बघितल्यानंतर ती तुला सरळ घराच्या बाहेर काढेल आणि मग यानंतर तुला या घराचे दरवाजे पूर्णपणे बंद होतील. पण एवढ्यावरच सुटका नाही. माझ्या कानाखाली जी मारली होती त्याचा बदला तर मला घ्यायचाच. याचा बदला आता मी कसा घेऊ सांग? म्हणजे कुठल्या कानाखाली बाजू म्हणजे तुला जास्त आनंद होईल ते बघते मी. तू मुद्दाम समस्यात नशात टाकून दिलीस मला. तुला घाबरत नाही. एकदम बरोबर. अरे बेटा बघ तुझ्या गावछापची कशी मी वाट लावली ती. काय म्हटलीस तू? म्हणजे आपण खोटं ठरवून कॉलेजची जीएस काय होतेस, कबड्डीची चॅम्पियन काय होतेस, माझी मुलगी जिथे जिथे जाते तिथे तिथे तू आडवी येतेस. पण आता नाही, आता तुझी अशी अवस्था करेन ना की आयुष्यभर लक्षात ठेवशील. आणि तुला माहितीये, तुझी ही सुंदर अवस्था बघून ना आई काय करतील, या घरातूनच नाही तर कॉलेजमधून पण काढून टाकतील तुला कायमच. सो पॅक युअर बॅग बेबी. आता टाटा बाय बाय, बोलायची वेळ आली.
ऋषी सर, अहो 100% कमीनं काय बी पिलेलं नाही आणि ती कधी असं पिऊच शकत नाही. उलट आमचं तर ठरलेलं, या पार्टीत कोणी किती बी आग्रह केला तरी काय बी खायचं प्यायचं नाही म्हणून. पिंकी, मला कमळीवर पूर्ण विश्वास आहे, पण मला कळतच नाही ती अशी का वागते. काहीतरी खाल्लं प्यायला असेल ना तिने. मला 1001% असं वाटायलं की अनिकानं कमळीला काहीतरी पाजलं असणार आहे. तरी नशीब अन्नपूर्णा आजी इथं नाहीत, नाहीतर त्यांनी असं बघितलं असतं तर. नाही, त्यांना खूपच वाईट वाटलं असतं. ए नाही, असं नाही होणार. नाही काय नाही, हे गावच्या तू ऑलरेडी ट्रॅप्ड आहेस आणि तुला सगळे खूप इनोसंट समजतात ना. आता सगळे तुझ्यावर हसतील आणि तुझ्याबद्दल काय काय बोलतील. ओ गॉड, असं करू नका. अन्नपूर्णा आजीला सांगू नका, मला ओरडतील. नाही, तुम्ही असं नाही करणार. तुम्ही शाळेसारखं वागा. कमी टमी, आम्ही अन्नपूर्णा आजीला सांगायलाच तर हा प्लॅन केलाय. त्यांना सांगितलं नाही तर तुझा ते तमाशा कसं बघणार सांग बरं मला.